पण आता आधी कसं फॅमिलीचं रिस्ट्रिक्शन असायचं की नाही जायचं किंवा पथक नाव असं होतं की वधूवर सूचक मंडळ टाइप्स असं असायचं. अच्छा. असं नाही बोलले का कोणी की तू मुलगी आहेस, तू काय हे फक्त मुलांचं काम आहे, असं नाही? माझं असं आहे की मी एकदा ढोल बांधला ना, हा. मला काहीच समजत नाही. मला फक्त ते वाजवायचं, मी त्याच्यात जाते. म्हणजे असं शब्द नाही मला त्याच्यासाठी. मला एवढी आवड आहे त्या गोष्टीची की मला ह्या गोष्टी समजतच नाही काय चाललंय. म्हणजे मला वाजवायचंय, मला वाजवायचंच आहे, एवढंच आहे. माझं लक्ष फक्त तेवढंच असतं. गणपतीच्या किती दिवसापासून म्हणजे आधीपासून स्टार्ट करतात? 1.5-2 महिने आधीपासून चालू करतो आपण प्रॅक्टिस. प्रिपरेशन. दुसऱ्यांना शिकवायला भेटते, ह्याच्यापेक्षा मोठं अजून काय असलं म्हणजे पाहिजे. तुम्ही शिकवता? हो, मी शिकवते जाऊन. आमची टीम आहे, हा. एक 7-8-9 जणांची टीम आहे. तुम्ही माझे व्हिडिओज बघताल, हा. माझ्या तोंडावर कायम हसरा स्माईल चेहरा. असते. हा. मला सगळे बोलतात काय सारखं हसती, काय सारखं हसत असते तू. मला ते आवडतं, त्याच्यामुळे ते नॉर्मली ते येतं माझ्यात. हा. एक फिलिंग वेगळी आहे, कारण लक्ष्मी रोडला वाजवायला भेटतं आणि मानाचा तिसरा गणपती, ते एक फीलच वेगळं असतं. तर आकाश विथ राव मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज जी गेस्ट आली आहे ती खूप स्पेशल आहे. आता जो म्हणजे इव्हेंट्स येणार आहेत, गणपती झालं, नवरात्री झालं, त्यांच्या म्हणजे त्या इव्हेंट्समध्ये त्यांच्या म्हणजे ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन असतो आणि प्रत्येकांच्या नजरेत ते येतात. तर त्याच्यामधलीच एक पथक वादक रसिका गुंजड ह्या आल्या आहेत. तर मी वेलकम करतो रसिकाजी तुमचा. थँक्यू सो मच. अजून मी थोडं इंट्रोड्यूस करतो की यांचं इंस्टाग्रामवर खूप चांगली फॅन फॉलोईंग आहे. ॲज वेल ॲज ह्या कोकणी आहेत आणि तुम्हाला माहित आहे कोकणात गणपतीचा सण किती मोठा असं साजरा होतो, बरोबर? तर माझा पहिलाच प्रश्न आहे की प्रश्न नाही म्हणता ना, आपण गप्पा करू की तुम्हाला कशी काय प्रेरणा भेटली की म्हणजे वादक म्हणजे काय म्हणतात त्याला तुमच्या याला? वादकच व्हायला. वादकाचा समूह. हा. ऍक्च्युली मला लहानपणीपासून आवड होती. आम्ही जिथे राहिलो होतो ना, तर मी माझं स्कूल सुटलं की मी क्लासला जायचे आणि संध्याकाळी म्हणजे पप्पा घेऊन घरी जायचे हडपसरला. तर आहे ना, प्रॅक्टिस जाताना मला पथक दिसायचे प्रॅक्टिस करताना. ते मी पप्पांना म्हणायचे की मला जायचे वाजवायला. पप्पांना म्हणायचे पप्पा म्हणले थोडे मोठे झाले की तू जा. पण असं आलं की मी मोठी झाले, कॉलेज वगैरे होतं, मी सॉफ्टबॉल खेळायचे 11वी मध्ये. तर पप्पा सोडवायचा, पण आम्हाला घरी जायला उशीर व्हायचा म्हणून काय प्रश्नच नव्हता तिथे हे करायचं प्रॅक्टिसला. आणि माझं असं झालं की 2013 मध्ये माझे पप्पा ऑफ झाले. तर मग मला बघणार कोण, कसं काय करणार. मग वर्षभर गॅप घेतला मी आणि मग मी माझं तोपर्यंत कॉलेज पण झालं. 12th संपली तर मी कॉलेज सोडलं आणि दुसऱ्या कॉलेजला ऍडमिशन घेतलं. तर मग असं होतं की आता गेम खेळत नाही तर मला काहीतरी करायचं, एक गोष्ट अशी काहीतरी एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी. आणि मला ढोल पथक म्हणजे हे लहानपणीपासून मी व्हिडिओज भरपूर बघायचे. तर ते असं झालं की आता आपण बघू, आता ट्राय करूयात. घरी बोलले मी, मला पाठवलं पण थोडासा दादा मम्मी नाही जायचं, मी मार खाऊन जायचे. म्हणजे जायचे वादन करून यायचे आणि परत घरी येऊन मार खायचे. एवढी आवड मला, त्याच्यामुळे तिथून सुरुवात झाली माझी हळूहळू. आणि ह्या पुण्यात हा ट्रेंड आहे ना ढोल पथकचा, म्हणजे आधी पुण्यातनं असं स्टार्ट झालं असं परंपरा. बरोबर आहे काय? खरं आहे. बरोबर. आणि त्याच्यानंतर आता बघा मुंबई, नाशिक वगैरे सगळीकडे चालू झालं होतं. आणि मग तेव्हा असं नाही बोलले का कोणी की तू मुलगी आहेस, तू काय हे फक्त मुलांचं काम आहे, असं नाही? भरपूर बोललेत, पण मला आवडच एवढी होती ना, मी कोणाचं ऐकलंच नाही. तुम्ही समजता का मी मार खाऊन जात होते. अच्छा. तर मी कोणाचंच ऐकलं नाही. मी म्हणलं मला हेच आवडतं, मला हे करायचंय. माझं करिअर पण करून मी हे सगळं करत होते. म्हणजे मी जॉबला जायचे. माझं असं झालं की जॉबला सुट्टी नाही दिली ना, गणपती 10 दिवस मी सुट्टीच घ्यायचे. मी जॉबला नव्हते जात. त्यांनी मला काढलं तरी ठीक आहे. मी दुसरं मग गणपती नंतर मी परत दुसरीकडे जॉब सर्च करायचे आणि मग जायचे. पण माझे मित्र पण आहेत काही काही कोकणी, नाही का, तर ते गणपतीला 10 दिवस सुट्टी म्हणजे कंपल्सरी आहे. सुट्टीच, बरोबर ना? ते जॉब दे नको देऊ, तू पगार दे नको देऊ, मी माझ्या गावी फरकच नाही पडत. म्हणजे अक्षरशः असं होतं की पैसे नसेल ना तरी चालेल, मला वाजवायचंय. 1 महिना असं असायचं की काटकसर चालू आहे, ठीक आहे चालू दे. पण ती आवडच एवढी होती ना की ते मी म्हणलं जाऊ दे, नको मला 1 महिना पैसे नसेल तरी चालेल. अच्छा. आणि आता हे गणपतीच्या किती दिवसापासून म्हणजे आधीपासून स्टार्ट करतात? 1.5-2 महिने आधीपासून चालू करतो आपण प्रॅक्टिस, प्रिपरेशन. म्हणजे
आता मी तर मला 13 वर्ष झाले मी वाजवते. काय बात करते? हो 13 वर्ष झाले. हा. 2014-15 पासून मी चालू केलं, 15 पासून. 5 वर्ष मी एका पथकात वाजवले जुन्या. पण तिथं थोडंसं मला अपग्रेड पाहिजे होता, नवीन काहीतरी शिकायचं. मला लक्ष्मी रोडला वाजवायचं होतं. तर मग मी म्हंटल की आता आपण स्विच करू. माझ्यासोबत माझी अजून एक फ्रेंड जी माझ्या पथकात होती आधीच्या, ती, तिचा भाऊ आणि मी, आम्ही तिघांनी एकत्र पथक सोडलं. आणि मग आम्ही सर्च करत होतो कुठल्या पथकात जायचं. माझं असं काय नव्हतं की मला नादब्रह्म मध्ये जायचंय. पण वादन जेव्हा मी बघितलं, सगळ्यांचे सराव शुभारंभ बघितले, पण जे नादब्रह्म पुणे अतुल बहिरे संस्थापक अध्यक्ष, त्यांचं आम्ही बघितलं ना, आम्हाला असं वाटलं मला हेच पथक पाहिजे. मी इथंच म्हणजे मी ओपनिंग बघायला गेले, आम्ही फॉर्म भरला, त्याच्यानंतर सुरुवात केली. पण नादब्रह्म तुम्ही जे बोललात पथक, तर त्याच्यात असं कोणती गोष्ट होती का तुम्हाला ते म्हणजे अट्रॅक्ट केलं की त्या पथकात तुम्हाला जायला त्यांची पाहिजे? स्पीड वाजवण्याची खूप नेक्स्ट लेवल आहे. म्हणजे ते ऐकण्यात खूप फरक. आणि मेन त्यांचा एक कुणाल वायकर म्हणून ताशा सम्राट आहे आमच्या पथकात. त्याचं ताशा वाजवणं म्हणजे कुठून कुठून पूर्ण महाराष्ट्रातनं लोक त्याला बघायला येतात. जेव्हा आम्ही समोर जाऊन बघितलं त्यांचं वादन आणि हे सगळं, मग मला असं झालं, आम्ही असं ठरवलं की आता आपण इथेच करूयात म्हणून. मग तिघं तुम्ही सोबतच जॉईन? आम्ही तिघच सोबत जॉईन झालो. मग आणि जसं हे फिलिंग एक असते ना ते वाजवायच्या वेळी, एक म्हणजे भरपूर जणांची इच्छा असते जे म्हणजे उभे असतात साईडला, की यार कसं काय करतात, आपल्याला पण असं काहीतरी करायला पाहिजे. तर नेमकं जो वाजवत असतो त्यावेळी ढोल, त्याची काही फिलिंग असते आतमधनं? माझं असं आहे की मी एकदा ढोल बांधला ना, मला काहीच समजत नाही. मला फक्त ते वाजवायचं. मी त्याच्यात जाते, म्हणजे असं शब्द नाही मला त्याच्यासाठी. पण मी ढोल बांधला ना, माझं काही पण दुखत असू दे, माझं दुखणं थांबतं. मला एवढी आवड आहे त्या गोष्टीची की मला ह्या गोष्टी समजतच नाही काय चाललंय. म्हणजे मला वाजवायचंय, मला वाजवायचंच आहे, एवढंच आहे. माझं लक्ष फक्त तेवढंच असतं. अच्छा, म्हणजे अख्खा आपण डिस्कनेक्ट होऊन जातो का? पूर्ण डिस्कनेक्ट. बाहेरच्या एन्व्हायरमेंट आणि काय घेण्यात येणार? एन्व्हायरमेंटशी असतं माझं असं. पण मी जेव्हा वाजवत असेल ना, मला एक तर मी खुश होते. माझ्या तोंडावर कायम, तुम्ही माझे व्हिडिओ बघताल, माझ्या तोंडावर कायम स्माईल असते. मला सगळे बोलतात काय सारखं हसती, काय सारखं हसत असते तू. पण मला ते आवडतं, त्याच्यामुळे ते नॉर्मली ते येतं माझ्यात. तरी किती तास वाजवू शकता कंटिन्यू तुम्ही? हे बघा, मी असं नॉनस्टॉप तर 3-3.5 तास वाजवू शकते. पण असं ब्रेक घेत घेत आम्ही असं एक दिवस पूर्ण माझा. आता गणपतीचं कसं असतं की सकाळी मिरवणूक शेवटच्या दिवशी चालू होती, 11 वाजता आमची गुरुजी तालीम असते. ते वाजवण्यासाठी काही करू शकते मी. ती मिरवणूक हे काय असतं? गुरुजी तालीम मानाचा 3रा गणपती आहे. अच्छा. आणि आमची दरवर्षीप्रमाणे आम्ही शेवटच्या दिवशी गुरुजी तालीमलाच असतो, नादब्रह्म पुणे. अच्छा. तर ते एक फिलिंग वेगळी, कारण लक्ष्मी रोडला वाजवायला भेटतं. आणि मानाचा 3रा गणपती, आम्ही त्याच्यासाठीच असं असतं की शेवटच्या दिवशी मानाचा गणपती वाजवणार आहे आणि आपण लक्ष्मी रोडला वाजवणार आहे. ती फीलच वेगळं असतं. म्हणजे काय आहे लक्ष्मी रोडला, काय आहे असं? तिथं तुम्ही ते एक ऑरा वेगळा आहे, तिथली पॉझिटिव्हिटी वेगळी आहे. असं वाटतं लोक अक्षरशः बाहेरचे जे आहेत ना, त्यांना असं आहे की लक्ष्मी रोडला वादन करायला भेटलं पाहिजे. काय तिथलं मी सांगू शकत नाही तुम्हाला. एक ऑरा, एक पॉझिटिव्हिटी, परत माहिती नाही मला, पण तिथं वाजवणं म्हणजे असं लोकांची ड्रीम असते की लक्ष्मी रोडला वाजवायचंय. अच्छा, म्हणजे हा पॉडकास्ट बघत असतील त्यांनी एकदा लक्ष्मी रोडला जाऊन या. खरंच जाऊन या, शेवटच्या दिवशी त्यांना कळेल. खूप गर्दी असेल ना? मग खूप जास्त गर्दी, अक्षरशः चेंगराचेंगरी होती. पण वादन बेस्ट असतं लक्ष्मी रोडचं. अच्छा, म्हणजे तुमच्यासारखे अजून खूप सारे पथक असतात असं? 50 एक पथक असतील. प्रत्येक गणपतीच्या पुढे 3-3 पथक असतात. हा का? हा. आणि सगळे गणपती त्या एकाच लाईनीमध्ये? एका लाईनीमध्येच सगळे, म्हणजे सगळीकडनं मर्ज होतात. त्यांची एक अशीच आता पोलिसांनी जे काय केलेलं असतं त्या हिशोबाने सगळे कुठून कुठून येतात, त्यांना लेटर्स जातात की तुमचा रूट हा असेल, तो असेल, त्या रूटच्या हिशोबाने सगळं असतं. म्हणजे आदल्या दिवशी चालू होतं, जे शेवटच्या दिवशी चालू होतं, दुसऱ्या दिवशी 12-1 पर्यंत विसर्जन चालू असतात. अच्छा, रात्री. म्हणजे तुम्ही पूर्ण 12-14 तास वाजवता? हा, वाजवतो. ब्रेक घेऊन घेऊन वाजवतो, असं कॉन्स्टंट नाही वाजवू शकत एवढं. 3 असतात म्हणून. काय म्हणजे 3 तसं नाही, एक पथक पूर्ण मिरवणूक वाजवतं. पण आम्ही पर्सनल वादक असं एक थोड्या वेळाने, 2 तासांनी, 2.5 तासांनी असं पॉज घेतो, मग दुसरा लीडर बांधतो, असं चेंज होतं. असं कंटिन्युअस बांधू शकतात भरपूर लोक जे बांधतात, पण थोडासा पण आराम पाहिजे ना त्याच्यासाठी. मग थोड्या वेळ वाजवतात, परत त्या एनर्जीने वाजवायला असं.
आणि रिल्युअर असतात म्हणजे तिथं तुमच्या रिप्लेसमेंट असतात ना आम्हाला, अच्छा. प्रत्येकाला एक एक 2-2 रिप्लेसमेंट देतात. तरी- पूर्ण आता गुरुजी तालीम कसं 11 वाजता चालू होते हम्म. आणि संध्याकाळी 5-5:30ला अलका चौकात पोहोचते. अच्छा. ते 11 ते 6 एवढं थोडं थोडं, एक तर ऊन भरपूर असतं, कधी कधी पाऊस असतं, कधी ऊन असतं. मग त्या हिशोबाने सगळे रिप्लेसमेंट तर प्रत्येकाला आहे. असं नाही की तुम्ही पूर्ण मिरवणूक वाजवायची, असं ज्यांना इच्छा आहे ते वाजवतात. पण मी थोडं रिलीफ, थोडं 1-2दा सोडून परत बांधते ढोल. पण आता भरपूर जण काय असतं, वर्षभरात वाट बघतात गणपती बाप्पा येण्याची, बरोबर आहे. पण तुम्ही दोन्ही गोष्टीची वाट बघता, गणपती बाप्पा येण्याची आणि ढोल वाजवायची पण. बापरे, खूप बरोबर. जास्त. खूप जास्त. हा. आता तुम्हाला एखादं चॉईस घेतलं की तुम्ही विदेशात फिरायला जा किंवा इथं मिरवणुकीमध्ये मी वाजवा. मिरवणूक वाजवेल. म्हणजे मी एकतर काय माहिती नाही, माझे इमोशन्स खूप जास्त आहेत त्याच्या बाबतीत. तर मी कधी पण गणेश उत्सव मी चूज करेल याच्यासाठी. मला नाही बाहेर जायचं कुठे फिरायला. अच्छा. नंतर जाऊ आपण, गणपती विसर्जन झालं नेक्स्ट डे जाऊ, पण गणपतीचा जो 1.5 महिना आहे ना तो नाहीच. आता हे सगळं करायला नाही का एक म्हणजे एक आतमधनं एक फिलिंग असते, एक्झॅक्टली काहीतरी कनेक्ट असतो की आपण त्याच्यामुळे त्या गोष्टीला जास्त इन्स्पायर होतो, बरोबर. तर ती कुठली गोष्ट आहे, आता ते सांगता तर नाही येणार, पण ट्राय करा की ती कुठली गोष्ट आहे की तुम्हाला जास्त कनेक्ट करते की ढोल वाजवायला पाहिजे, किंवा तो जो एन्व्हायरमेंट क्रिएट होतो, माहोल ज्याला म्हणतात आमच्या इकडे नागपूरला, तर ते कोणती अशी गोष्ट आहे? गणपतीचाच माहोल क्रिएट करायला आपण वाजवतो, असं शब्दात तर नाही सांगू शकणार. ती फिलिंग आहे म्हणून. ती फिलिंग आहे आतमधनं, ती कधीच शब्दात बोलूच शकणार नाही मी ती. अच्छा. आणि वाजवताना पण काय फिलिंग असते नेमकी? एनर्जी नेक्स्ट लेवल असते. अच्छा. आणि कमरेला ढोल बांधला ना, असं होतं कधी स्टार्ट होतं सगळं वादन. आणि ते स्टार्टअप घेतात पहिले हळूहळू हळूहळू हा, वाजवत, मग कल्लोळ एक- असतो पहिला, त्याच्यानंतर पहिले 7 हात वाजवतो, त्याच्यानंतर मग गावठी चालू होतं. अच्छा, कल्लोळ. कल्लोळ 7 हात हा. पहिले 1st to 7th, हम्म. आणि मग गावठी चालू होतात. मग त्याच्या हिशोबाने चेंजेस होत जातं. आणि कल्लोळ म्हणजे काय असतं नेमकं? स्टार्ट असतो म्हणजे प्रत्येक जेवढे पथक आहेत ना पुण्यामध्ये, कल्लोळ सगळ्यांचा सेम आहे. बऱ्याच ठिकाणी काही काही वेगळं आहे, पण जेव्हा मैत्री वादन एकत्र जेव्हा वाजवतो ना, सगळ्यांचा कल्लोळ सेम असतो, ज्याच्याने आपण स्टार्ट करतो. आणि 7 हात ते पण सेम? ते पण सेम आहे, सगळ्यांचे सेम आहेत. म्हणजे पूर्ण पुणे, महाराष्ट्र, मुंबई सगळ्यांचे पहिले 7 हात सेम आहेत. मग ते बाकी गावठी वगैरे काय चेंजेस असतील तर सगळ्यांचं मग थोडं थोडं वेगवेगळं आहे, पण हे कॉमन आहेत. आणि नवरात्रीला मग तुम्ही नाही राहत मिरवणुकीत? जातो, जशी मिरवणूक असतील, म्हणजे जेवढं गणपतीला असतं ना, नवरात्रीला थोडंसं कमी आहे. अच्छा. हा, पण आहे तेवढं. आता मला बोलवलं तर मी जातेच वाजवायला. मला वाजवायला आवडते, गणपती असू नवरात्री असू, तर त्याचं काय नाहीये. अच्छा. मग आता हे मग फंडिंग वगैरे कोण करतं मग हे सगळ्याची? फंडिंग संस्थापक अध्यक्ष, आम्ही जातो वाजवायला, आम्हाला ढोल भेटतो, ज्यांचा असेल ताशा, पण ते त्यांना परत रिटर्न करायचं असतं. फक्त ते आयडी कार्डचे काय असतील एनरोलमेंटचं असतं, बाकी आपल्याकडनं काय पैसे घेत नाही. ते सगळं त्यांचं फंडिंग असतं. आता जसं मिरवणूक येतात, त्यांचे मिरवणूक ठरतात, पण मेंटेनन्सचं जेवढं कॉस्टिंग आहे ना, ते तेच बघतात. आम्हाला काय बघावं नाही लागत. गणपती मंडळवाले तर पैसे देणार, पण आमचे जे अध्यक्ष असतील, जे कोण असतील, म्हणजे माझे जे अध्यक्ष आहेत, ते सगळं मॅनेजमेंट असते. आमची एक टीम असते, ते टीम सगळं पथक प्रमुख तेच असतात? हा, अध्यक्ष, पथक प्रमुख, अध्यक्ष असतात. आणि कितीतरी लोक असतात म्हणजे टीम त्यांच्या अंडर. आता त्यांच्या हिशोबाने प्रत्येक पथकात वेगवेगळे, काही म्हणजे 4-5 लोक तरी मॅनेजमेंट टीम, किंवा 10 लोक. नाही, मॅनेजमेंट टीम नाही, टोटल. ते जसं तुम्ही वादक आहात, तर असे किती वादक असतात टोटल? आता तर आमच्या इथे 150चा काउंट, 150च्या वर काउंट आहे. एकाच पथकात? हो, मुलं मुली मिळून 150-200च्या आसपास. म्हणजे जुने 50-60 पकडायचे, आता 60 मुली आलेल्या आहेत. 60 मुली नवीन मुली 60 आलेल्या आणि हा जेनजी आहेत त्या? जेनजी आहेत, भरपूर आहेत, पण ते कल्चर, परंपरा जपतायत, हे जास्त महत्वाचं आहे. आणि पोरांपेक्षा जास्त आता पोरी जास्त या गोष्टी परंपरा जपतायत असं? हा, म्हणजे तुमचं म्हणणं आहे पोरं जपत नाही परंपरा? पोरं जपतात, पण आता आधी कसं फॅमिली रिस्ट्रिक्शन असायचं की नाही जायचं, किंवा पथक नाव असं होतं की ते लग्नासाठी काहीतरी बोलतो ना आपण, काय शब्द नाही मला कुठला, हा, वधूवर सूचक मंडळ टाइप्स असं असायचं. अच्छा. हा, तर ते म्हणून फॅमिली आधी पाठवायचे नाही, पण आता थोडंसं चेंज झालेलं आहेत गोष्टी. आता आई वडिलांना पण कळलेलं आहे
की परंपरा जपली पाहिजे. आपण नाही जपली तर आपलं फ्युचर कसं काय जपणार? म्हणजे त्यांना असं वाटायचं की हे पथकात गेले म्हणजे बिघडतील, हा, सेटिंग होईल असं. बिघडतील. म्हणजे एवढं नाही, पण बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे की वधूवर सूचक मंडळ सारखं झालेलं होतं. अच्छा. तर त्याच्यामुळे थोडंसं पोरींना सोडायचे नाही. पण हा. आता असं वाटतं की पॅरेंट्स अपग्रेड झालेले आहेत, त्याच्यामुळे हम्म. चाललंय आता सगळं व्यवस्थित. हा. मुली म्हणजे मी जेवढं बघते मुलींचा काउंट भरपूर जास्त आहे. अच्छा, मुलांच्या कम्पॅरिझन हा, मध्ये. मुलांच्या कंपॅरिझन मध्ये म्हणजे 60 मुली आहेत आणि मी 100-150 पोरं आहेत ज्यांना आम्ही आता ट्रेन करतोय, बापरे. आता जे नवीन आलेले आहेत. आणि ते मग कसं काही ते म्हणजे रजिस्टर करतात किंवा कसं काही कॉन्टॅक्ट आमचे करतात फॉर्म्स असतात, हा. जे आमचं नाथब्रह्मचं पेज आहे, नाथब्रह्म पुणेचं, हम्म. तिथं लिंक दिली जाते. त्या लिंकवर एनरोल करायचं तुमचं नाव, आणि ज्या दिवशी मीटिंग असेल त्यांना मेसेजेस जातात. मग एकत्र, आता मी ज्या मीटिंगला गेले तेव्हा 100+ पोरं होती. मग त्यांचे जे काय फॉर्म्स भरून घेतले, मग त्यांच्या आयडी कार्ड साठी सगळं फोटोज वगैरे रजिस्ट्रेशन प्रॉपर करतो आपण. आणि त्याच्यानंतर एक 10 दिवसांनी आमची जेव्हा ओपनिंग झाली त्याच्यानंतर त्यांचा सराव चालू केला आम्ही. अच्छा. आणि ते जॉबवरच असतात की सगळे खाली असतात असं? आता आमचं नवीन त्यांनी काय पद्धत केली की सॅटर्डे संडेची बॅच चालू केली. हम्म. म्हणजे आता मॅरिड वुमेन्स पण आहेत, जे अच्छा. जॉबला आयटी कंपनीत, ज्यांना सॅटर्डे संडे सुट्टी असते, ज्यांना पूर्ण वीक जमत नाही, असे लोक आहेत की ते सॅटर्डे संडे येतात. मग त्यांची प्रॅक्टिस 3 वाजता चालू करतो आपण, 3 ते 7 वाजेपर्यंत 4 तास. कारण पूर्ण वीक तेवढं कव्हर करायला ते busy बाकीच्यांना. हा, म्हणून आता सॅटर्डे संडे बॅच चालू केलेली आहे. आणि जे बाकीचे नॉर्मल आहेत ते येतात 5 ते 7-8 पर्यंत त्यांची प्रॅक्टिस असते. अच्छा, म्हणजे बॅचेस नुसार. बॅचेस ही बॅच झाली की ही हा बॅच. हा. आणि ते स्वतःवरून येतात म्हणजे आवड जशी तुम्हाला आवड ते आहे तसं. म्हणूनच आता सगळे येतात. बरेच लोक आहेत. आता काहींना बापरे हे नवीन काहीतरी वेगळं नवीन काहीतरी करायचं, वाटतं ना. इनोव्हेटिव्ह. आता जेनझी आता क्राऊड आहे थोडंसं. शिकायची इच्छा खूपच असते हा. सगळ्यांची. तर ते चाललंय आता सध्या. चांगलं वाटतंय, मी तर शिकवायला जाते. हा. त्याच्यामुळं एक वेगळंच दुसऱ्यांना शिकवायला भेटते, ह्याच्यापेक्षा मोठं अजून काय असलं म्हणजे पाहिजे. तुम्ही शिकवता? हो, मी शिकवते जाऊन. आमची टीम आहे, हा. एक 7-8-9 जणांची टीम आहे. मी पोरींना मी शिकवते आणि पोरांना म्हणजे एकत्र शिकवतो, पण हेल्प लागली कुठल्या गोष्टीला पोरींना शिकवायला, पोरं असं नाही करू शकत. म्हणजे कोणाला जमलं नाही तर हात पकडून शिकवा, असं करते मी. म्हणजे तिथे तेवढी काळजी घेता. बरं आहे. हा. म्हणून तुम्ही परंपरा जपता ना. जिथं हो. काळजी तिथं तिथं परंपरा. परंपरा. बरोबर. आणि तुम्हाला असं वाटते का की हे एक तुम्ही वादक आहात त्याच्यामुळे तुमची सामान्य व्यक्तीपेक्षा एक चांगली ओळख अशी निर्माण झाली आहे आता? खूप जास्त. म्हणजे मला वाटलं नव्हतं, मी कधीच नावासाठी केलं नाही माझ्या. मी 13 वर्ष वाजवतीये, मला आता 1-2 वर्ष झालं भरपूर सगळी लोक ओळखायला लागली. आणि अजून एक कारण त्याच्या मागे तृतीय पंथ, जे पुण्यातलं, महाराष्ट्रातलं, पूर्ण वर्ल्ड मधलं पहिलं तृतीय पंथांचं पथक आहे, शिखंडी दोलदाशा पथक. तिथं मला चान्स भेटला त्यांना शिकवायचा. म्हणजे आमची टीम होती एक 5-6 जणांची, त्यांच्यामध्ये मला त्यांना शिकवायचा चान्स भेटला. त्यापेक्षा मोठं अजून काय असलं पाहिजे, त्यांना समजून घेणं. म्हणजे एक त्यांचा दृष्टिकोन बदलायचा होता की ते पण सामान्य राहू शकतात तृतीय पंथ. तर मी तेव्हा त्यांच्यासोबत बोलले, थोडस त्यांच्यासोबत बोलतो ना, एक वाईब मॅच झाली. ते एवढे प्रेमळ लोक आहेत ना, म्हणजे आपल्या नॉर्मल लोकांपेक्षा ते जास्त प्रेमळ आहेत. तर मग, आणि ते मला माझ्या लग्नात आले होते, ते मला अक्षरशः, म्हणजे माझी फॅमिली होती सगळी थांबलेली आणि ते फोटो काढायला थांबलेले. ते म्हणले 2 मिनिटं थांबा. लोक आम्हाला गुरु मानतात, पण आम्ही हिला गुरु मानतो. त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट माझ्यासाठी काहीच नाहीये. तर ते जे बोलले ना, मला 2 मिनिटं असं झालं, म्हणजे जिंकलंच मी. त्यांचा आशीर्वाद आहे म्हणून मला असं वाटतं 3 वर्ष, हे जे आत्ताचे 3 वर्ष झाले त्यांच्या पथकाला, पण 2 वर्ष झालं मला लोक जास्त ओळखायला लागले. आणि त्यांच्या आशीर्वादामुळे मला असं वाटतं की थोडस जास्त मला भेटलंय. येस. आता तुम्हाला बोलवतात पण ना लोक जिकडे तिकडे, जसं आम्ही बोलवलंय. येस. आम्ही तर बोलायसाठीच बोलवलंय, बाकी म्हणजे शिकवायसाठी हे सगळं बोलवतात. बरोबर. शिकवायसाठी नाही, पण ओपनिंग साठी. तर या वर्षी मी ऑलमोस्ट 15-16 ओपनिंग्सला गेलेली आहेत. आणि सगळ्यात जास्त मला जे ओपनिंग आवडली म्हणजे ते माझा मामा आहे संघर्ष पथकात, त्याच्या ओपनिंग मध्ये त्यांनी जो स्वागत केला आणि त्यांनी मला फोटो फ्रेम दिली एक, तुम्ही मला रिॲक्ट पण केलं त्याच्यावरती. ते क्षण म्हणजे माझ्यासाठी, मला असं होतं मी ते फोटो बघतच राहावं. म्हणजे आपल्या कलेला एवढी दाद भेटतीये, म्हणजे जरी तो त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट काहीच नाही माझ्यासाठी. म्हणजे मी कमवलं असं मला वाटतंय आणि मला असंच राहायचंय.
आणि 13 वर्ष आधी असं विचार केला होता का कधी अशी ओळख बनणार, कधीच एवढे लोक नाही. बोलवणार आम्हाला, कधीच नाही. मी कधी पॉडकास्टला जाईल? नाही 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 नाही. कधी असं म्हणजे तुम्हाला सांगू का, मी आता पण मला कधी वाटलं नव्हतं की मी असं तुमच्या समोर येईल किंवा पॉडकास्ट करेल. माझं तेवढी मी कसं बोलतो, कॅमेरा कॉन्शियस असल्यामुळे थोडंसं मला अवघड जातं या गोष्टी. नाही काय, ओके आहे ना आतापर्यंत तर. हा तर ओके, तसं काही प्रॉब्लेम नाही, पण एक आता सांगते. ओके याच्यासाठी आहे, जी गोष्ट आपल्याला आवडते ना त्याच्याबद्दल बोलायला बोललं आपल्याला पाहिजे. तेवढा हेजिटेट नाही होत किंवा कॉन्शियसनेस नाही येत, तो हम्म. त्याच्या मागचं कारण आहे. आणि तुम्हाला वाटतं इंस्टाग्रामचा फायदा झाला तुमच्या ग्रोथसाठी? हो, भरपूर. मला प्रेम भेटलं एवढ्या लोकांचं. हम्म. त्यांना माझ्यामुळे प्रेरणा भेटते. मला येऊन बोलतात की दीदी तुझ्यामुळं आम्ही एवढं म्हणजे परंपरा ते जे जपतात आहे ना, ते म्हणतात तुला बघून आम्हाला असं वाटतं आम्ही पण ढोल वाजवावं. काही काही असे मला मेसेज करतात, आमची स्वप्नपूर्ती झालीये. म्हणजे बापरे. त्यांची मी ड्रीम आहे. म्हणजे मला असं कधी मी माझ्या हस्बंडला पण सांगितलं की मला येऊन असं बोलतात, मला त्यांच्यासमोर काय रिॲक्ट करू ना मला हेच समजत नाही. समजत नाही. काय म्हणजे ओव्हरवेल्मिंग आहे खूप जास्त माझ्यासाठी. ते जर म्हणतात स्वप्नपूर्ती झाली माझी, मी तुम्हाला मेसेज पण दाखवू शकते. मला असे मेसेज केलेले आहेत लोकांनी. नाही करतात लोक. रोल मॉडेल आहे तू आमच्यासाठी, तुला बघून आम्ही शिकतोय. आता मी मिरजला एका ठिकाणी गेले होते, तर तिथले एक सर जे त्यांचे पथक प्रमुख आहेत, ते बोलले तुझे व्हिडिओ पडल्या पडल्या आमच्या पथकाच्या ग्रुपवर आम्ही व्हिडिओ टाकतो की रसिका दीदीचं वादन बघा, तुम्ही तिच्याकडनं शिका. बरोबर. आणि हे पॉडकास्ट पण तिथे टाका आणि रॉकास्ट विथ रावला सबस्क्राईब करा जेव्हा पण तुम्ही Yes, पॉडकास्ट yes. बघाल. बरोबर. बरोबर. म्हणजे हा खूप इन्फॉर्मेटिव्ह पण आहे आणि यांची रिअल जी स्ट्रगल असते की एक आर्टिस्ट विचार नाही करत की हो. बाबा माझ्या कलेला एवढा प्रतिसाद भेटेल काही काय कधीच लोकांकडे. वाटलं नव्हतं. कधीच वाटलं नव्हतं. आणि त्या कलेच्या समजा की कला जोपासून तुम्हाला एक प्लॅटफॉर्म भेटला असं पण म्हणता येईल. हो, भेटलं. बरोबर ना. आणि लोकांची ओळख आणि एखाद्याचं स्वप्न पूर्ण करणं म्हणजे याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते. बरोबर आहे. आणि खूप गोष्टी अशा आहेत म्हणजे की ते लोक पण मला भेटणार. माझ्या कलेमुळे ओळखतात, एवढी मोठी मोठी लोक. ज्याचा आपण कधी विचार नाही केला. विचारही नाही केलं. मला मेसेज आला, मी 2 मिनिटं मला असं मी शांत बसले 2 मिनिटं. म्हटलं सरांचं एवढे मोठे म्हणजे खूप मोठी गोष्ट माझ्यासाठी. भरपूर गोष्टी अशा झाल्यात या वर्षी की मला काय माहिती अनपेक्षित एक्सपेक्टेड नव्हते. नव्हते. बाई हे बघा, कला जोपासण्याचे हे सगळे फायदे आहेत. बरोबर आहे. त्याच्याही म्हणजे एक प्रश्न मी विचारतो खास ऑडियन्ससाठी, की जर कुणाला ह्या पथकात यायचं असेल, ही कला जोपासायची असेल, तर त्यांनी आपल्या मनाची कुठली तयारी ठेवायला पाहिजे की तुमच्यासारखा ग्रोथ करेल? एकतर असं आहे की तुम्ही ना, लोक खूप बोलतात. मुलगी आहे अजून आहे की लोक बोलतात, तुम्ही तुमच्या गोष्टींवर थांब. तुम्हाला शिकायचं ना तर तुम्ही शिकाच. एकतर अप्स अँड डाऊन्स भरपूर येणार. अशी कुठलीच गोष्ट नाहीये की तुम्ही आज आले तुम्ही उद्या शिकले. ह्या गोष्टींना वेळ लागतो, मेहनत लागते, परत तेवढी स्ट्रेंथ लागते. तेवढी तुमची मनाची तयारी असेल ना, तुम्ही 100% करणार आणि सक्सेस पण होणार 100%. तुम्ही तेवढी जिद्द ठेवा. जी जिद्द असेल ना ती पूर्ण होते आपोआप. तर ती मुलींनी ठेवावीच. आता आजकालची आहे पिढी की त्यांना जपायचे म्हणून करतात ते, पण थोड्याशा गोष्टी जे बाहेरचे लोक अफेक्ट करतात ना, सगळ्यांना अप्स अँड डाऊन्स. कुठली सरळ गोष्ट नाहीच जात. तुम्हाला काय आलेले पण चॅलेंजेस स्टार्टिंगला? मी जुन्या पथकात होते. पहिल्या वर्षी मला ताशा दिला, जे मला म्हणजे आवड असं काय, मला ढोलच आवडायचं आधीपासून. तर माझे जे सर होते आधीचे मास्तर, त्यांनी मला ताशा दिला. तर मी त्यांना बोलले सर मला नाही ताशा वाजवायचा, मला ढोलच. नाही म्हणले पहिल्या वर्षी ताशा वाजवावा लागेल तुला. पहिल्या वर्षी वाजवलं. मग असं झालं मिरवणुकीत की मला जी गोष्ट आवडते तीच भेटली नाहीये, तर मग मी हे का करू. मग ते म्हटले की वाजव. मी शिकले ते पण तरी पण नेक्स्ट इयर मग मी ढोल घेतला, तिथून सुरुवात केली. पण आता मी चांगलं वाजवत होते. आम्ही लीड करत होतो, मुलीच लीड करत होतो त्या पथकात. म्हणजे माझी इथं मी नाही लीड करत. आम्ही शिवावतार ढोल ताशा पथक. आत्ताच त्याची ओपनिंग झाली आणि मला त्यांनी बोलवलेलं ऍज अ गेस्ट. अरे वा. खूप म्हणजे ते सर मला फोन करून बोले रसिका तू आज एवढी मोठी झालीयस, तर तू आमच्या पथकाला आपल्या पथकासाठी ये. रूट्स विसरू नको. कारण त्यांनीच मला शिकवलंय, तर काय नाही. आणि ते मला म्हटले, आणि ते अनाऊन्स करताना अक्षरशः बोलले रसिया गुंजा शिवावतार ढोल ताशा पथक. मग मी बोलले सर मी नाथब्रह्म मध्ये, पण म्हणे तू इथं शिकून गेलीये. तर ती अजून फिलिंग वेगळी ना. ती खूप फिलिंग. म्हणजे मला तिथं बोलवलं, म्हणजे बाकीच्या पथकांपेक्षा मला माझ्या पथकात मला बोलवलं, जे जुनं पथक होतं. काय नाव सांगा? शिव अवतार ढोल ताशा पथक. शिव अवतार ढोल ताशा संस्थापक अध्यक्ष महेश शिंदे. आताच्या नाथब्रह्म. नाथब्रह्म. मग तुम्ही नाथब्रह्म मध्ये आला म्हणून फेमस झाले की आधी फेमस होतात? नाही, इथं आल्यावर आता 2-3 वर्ष झालं. असे
असेच लोक यायची व्हिडिओज काढायचे. त्यातली अजून एक मैत्रीण होती माझी. मैत्रीण नव्हती माझी, अननोन पर्सन, कल्याणी म्हणून आहे. आता मैत्रीण झाली. आता मैत्रीण झाली ती माझी चांगली. हा. ती यायची, माझे व्हिडिओज काढायची, मला पाठवायची किंवा कोलॅबरेशन करायची. ती सुरुवात होती माझी तिथून. अच्छा. ती जी पहिली माझी तिने व्हिडिओ एडिट केलेली शनिवारला दहीहंडीचा उत्सव होता, तिथं तिने माझे एक व्हिडिओ एडिट केलेला. तेव्हा इंस्टाग्राम एवढं चालत नव्हतं रील्स. त्या टायमिंगला ती माझी रील 35K गेली होती. अच्छा. मला असं झालं, बापरे 35,000 व्ह्यूज आले माझ्या व्हिडिओला. इकडे 300 व्ह्यूज नाही जात. हा म्हणजे 1000च्या वर जातच नव्हतं. 35K गेली. आणि ती प्रत्येक वादनाला येऊन माझे व्हिडिओज काढायची. अच्छा. पण मग मी सांगू, ती एक मेन कारण आहे. तिथून मला ग्रोथ भेटलेली आहे. त्याच्यानंतर मग हळूहळू सगळे, एक मुंबईवरनं यायचा गणेश म्हणून आहे, तो माझे व्हिडिओज फोटोज काढायला यायचा. त्याच्यानंतर असे भरपूर लोक जे हळूहळू वाढत गेले. पण पहिली सुरुवात तिने केली, माझी मैत्रीण कल्याणी. तिचं पेज पण आहे पुणेकर 2.0. अच्छा. पुणेकर 2.0 ती हँडल करते. ती हँडल करते. काय व्हिडिओ टाकते मग त्याच्यावर? पुण्याचं काही म्हणजे जे काय असेल इन जनरल माझे व्हिडिओज टाकते. परत तिला मी ऍज अ पर्सन मी वाजवायची, तिला आवडायचं म्हणून ती व्हिडिओज काढायला यायची. पण तेव्हा तिचं पेज नव्हतं. त्याच्यानंतर तिने सुरुवात, जेव्हा इथे मला व्ह्यूज गेले ना, मग तिने तिचं पेज चालू केलं. अकेले को व्ह्यूज नाही लेने दूंगी. नाही तसं काय नाही. म्हणजे तिला पुण्याची सगळी माहिती आहे असं? हा, असं बऱ्यापैकी. बोलवा लागेल मग तिला. बोलवा तुम्ही. थोडीशी मला नाही वाटत ती येईल, पण तुम्ही एकदा ट्राय करा. थोडीशी ती टॉम बॉय टाइप्स आहे आणि तिला या गोष्टी आवडत नाही. कॅमेराच्या मागेच आवडतं जे काय ते, ती असं फ्रेम मध्ये येत नाही. अच्छा. म्हणजे ते दुसऱ्यांना फेमस ऑडिओ. आता व्हिडिओज काढत ना, ऑडिओ टाकते. ते मास्क लावून बसव ना. बघूयात आपण. विचारते मी तिला. नाही ठीक आहे, जोक सपाट. आपण आपल्या ट्रॅकवर परत येऊ. तर मग कोणी बोलतात की वर्षभर वाजवत नाही ढोल पथक, आणि नंतर हे फक्त 2-3 महिन्यासाठी येतात, आणि जे वर्षभर वाजवतात त्यांच्या मग कलेला किंवा त्यांच्या पथकाला जास्त रिस्पेक्ट किंवा प्राधान्य भेटत नाही, असं आहे काही? नाही, असं काही नाहीये. सगळे समानच आहेत. आपण मानतो त्या हिशोबाने. प्रत्येकाचं विचार क्षमता वेगळी आहे. प्रत्येकाला तेवढंच आहे. आपण असं विचार नाही करू शकत की कमी किंवा जास्त. सगळं सेमच असतं. ते आपले विचार करणार. तुम्हाला बोलतात असं कोणी, तुम्ही वर्षभर का नाही करत? वाजवते वर्षभर. ऑफ सीझन पण वाजवते मी. मग कुठं वाजवता? बालाजीला आता आमचं वादन झालं. त्याच्या आधी तिरुपती बालाजी? हो, मागच्या वर्षी. अच्छा. तिथं तुम्ही मग? मी नाही गेले त्या वादनाला. तुमचं पथक? माझं पथक गेलं होतं वाजवायला. मग उज्जैन महाकालला वाजवलंय आम्ही. काय वाटतं? गाभाऱ्यात वाजवलंय महाकालच्या. तिथे तर आरतीलाच खूप हे असतो. तिथे वाजवलं होतात तुम्ही? हो, तिथे. मग तो काय फील होता? वेगळंच, ऊर्जाच वेगळी. तिथं त्या मंदिरातच गेल्यावर ती ऊर्जा जी आहे ना महाकालची, गाभाऱ्यात, ती एनर्जी कोप अप करायला खूप हे लागतं. आणि खरं मध्ये एनर्जी आहे. मला तर आधी मी या सगळ्या मी रडते जाऊन तिथं. मला ती एनर्जी. भरपूर जण रडतात. इव्हन माझ्या डोळ्यातनं पण तेव्हा आसू निघालेले. म्हणजे तो कनेक्ट एक वेगळा होता. आता तो शहारे येतात पूर्ण. जेव्हा आठवतो ना तो क्षण, तर आताही मला वाटते की भाई, म्हणजे जीवनात माणसाच्या जन्माला येणं आणि त्यातल्या त्यात उज्जैनला जाऊन त्या गाभाऱ्यात उभं राहणं, म्हणजे ते नेक्स्ट लेवल आहे. खूप खूप मोठी गोष्ट आहे. आणि ते लिटरली म्हणतात ना की आपको जब तक महाकाल बुलाएंगे नहीं आप तब तक जाओगे नहीं. ते लिटरली खरंच असतं ते. आणि त्यावेळचा म्हणजे ते फिलिंग वेगळी होती ना. आणि तिथं जाऊन ढोल वाजवलाय आम्ही तिथे. आता एखादा वर्ष आमचा गॅप झालाय, पण दरवर्षी तिथं आपलं वादन असतं. परत अक्कलकोटला असतं. आमची काय बोलतात त्याला, आमचं जे सुरुवात असते ना वाद्यपूजन, आम्ही अक्कलकोटला पहिलं चालू करतो. तिथूनच सुरुवात होते. तिथून स्टार्टिंग असते आमचे प्रत्येक वर्षी. वाद्यपूजन तिथंच करतो. मंदिरात जाऊन एक ढोल एक ताशा गाभाऱ्यात नेतो. तिथं पूजा होते. त्याच्यानंतर इकडे पूजा करतात, जिथं आम्ही पूर्ण सेटअप लावतो, आणि तिथून मग सुरुवात करतो. ती वर्षाची पहिली सुरुवात आमची अक्कलकोट पासून होते. आणि दरवर्षीची परंपरा आहे. 15 वर्ष 16 वर्ष 13 वर्ष आधीपासून सेमच आहे. माझ्या आधीपासूनच तिकडेच पूजा असते. दरवर्षी तिथंच वादन करतो. दोन्ही पथक, नादब्रह्म आणि ते पण नाही, शिवावतार नाही, फक्त नादब्रह्म. शिवावतार ते अजून तिकडेच आहे फातिमा नगरला. तिथलं मला एवढं आता आयडिया नाहीये. मी माझ्या पथकाचं सांगते की फक्त विचारतोय. सुरुवात फक्त तिकडची. आमची नादब्रह्मची जी आहे ती अक्कलकोट पासून चालू होती, स्वामींच्या इथून. नादब्रह्मची सुरुवात अक्कलकोट पासून स्टार्ट होते. नादब्रह्म पुणे. प्रत्येक वर्षी. अजून पण तुमचे जुने दिवस आठवतात तुम्हाला, कसं स्टार्ट केलं होतं? आठवत आहे मला. किती
माहिती नाही, खूप गोष्टीतनं वरती आली आहे. कसल्या आता गोष्टी? रिअलाइज होते, म्हणजे स्टेप बाय स्टेप एक चेंज येतं माणसामध्ये. हर असं 5 वर्षामध्ये एक चेंज येतोच हो, तसा. येतो खूप. तुम्हाला कुठले असे चेंजेस आले की ज्याच्यानं लाईफ तुमची एकदम 360 डिग्री चेंज झाली? हा, स्वभाव बदलला थोडा. म्हणजे आधी खूप रागीट होता. हो. होता खूप लिटरली? हो, खूप. मला कसं माहित बघा. तेच तर. मग आता फक्त एकाच माणसासाठी रागीट आहात तुम्ही, तुमच्या हसबंडसाठी. असं काही नाहीये. हां. पण एक जे आपला माणूस असतो त्याच्यावरच सगळं निघतं. मी थोडी अननोन म्हणजे आता तुम्ही रागवता त्यांच्यावर? हो. क्या बात करता है यार! इतना कैसे सही गेस कर रहा हूँ ना मैं. मग बरोबर मग गेस ते करते ते आप. त्रासच नाही, वैतागत नाही मग? नाही वैतागत. फोनच नाही उचलत असं आहे? नाही. एक असं होत नाही की तो माझा फोन होता. आमची भांडणं जरी झाली ना तरी तो फोन उचलतो. सगळ्यात मोठा सपोर्टरच तो आहे माझा. हां ना. म्हणजे तो समजून घेतो. खूप जास्ती. हां ना. मी त्याच्याप्रमाणे भरपूर कमी. वाह यार! प्रत्येक गोष्ट अशी मी बोलले आणि त्यांनी केली नाही असं कधीच नाही पहिली झालं. मुलगी असेल ना तिने ॲक्सेप्ट केलं असं की दुसरा समजदार आहे पुढचा? हो. मी तर समजू, कारण की कोणी सांगू शकतं की मला सांभाळणं खूप मोठा टास्क आहे आणि तो माझी मम्मी सुद्धा बोलती, हं, त्याला त्याला त्रास देऊ नको. तो हं. एवढा तुला चांगला सपोर्ट करतोय तर त्याच्या याच्याप्रमाणे थोडंसं तरी वाग. अच्छा. मग त्यांनी असं बोललं नाही कधी की तुम्ही आता ढोल ताशा वाजवायचा नाही, आता लग्न कधीच झालंय? नाही. म्हणजे माझं लग्न ठरलं, माझं अरेंज मॅरेज आहे. हां. तर अच्छा, अरेंज मॅरेज आहे? अरेंज मॅरेज तरी आहे. एवढं समजून घेतात? हो, खूप जास्त. अच्छा. सगळ्यांना वाटतं लव्ह मॅरेज आहे. म्हणजे अच्छा. लोकं मला येऊन विचारतात, "तुझं लव्ह मॅरेज आहे ना?" नाही, त्यांना विश्वासच बसत नाही. हां ना. हं. त्याचं असं कधीच नाही. तो आमचं जेव्हा चाललेलं ना पोरगं बघायचं, तर असं होतं की हं, पत्कात नाही जायचं हं, लग्न झाल्यावर. हं. घरातली कामं बघायची. असे स्थळं आहेत होती. मी म्हणजे म्हणलं तुम्ही असं विचारायचं डायरेक्ट की मी पत्कात जाणार आहे लग्नानंतर, हो, तुम्हाला पटते तर हो बोला, नाहीतर चला निघा असं? हो. मी त्यालाही हो. विचारलेलं. हां का? हो, मी त्यालाही विचारलेलं, "काय प्रॉब्लेम नाही ना तुला? मी पथकात जाणार आहे. मी ते सोडू शकत नाही. जर तुमचं काय असेल तर तुम्ही आत्ताच सांगा." हं, त्यांची त्यांच्या आत्यानी मला पसंत केलेलं आहे. हं. मी मेकअप आर्टिस्ट आहे हां, आणि मी त्यांच्याकडे मेकअप करायला गेले. हां. माझ्या यांच्या आत्यांकडे, आत्याला? ह्यांच्या आत्याकडे सख्ख्या. हां. आणि आणि तिथं त्यांना मी सेटिंग झाली. आवडले. म्हणजे सेटिंग म्हणजे ते त्यांना आवडलं हां, असेल. त्यांना मी आवडले. हां, आणि ते ज्यांच्या थ्रू गेले ते माझा भाऊ होता. तर हां, ते त्यांचं काहीतरी बोलणं झालं असेल. मग माझा भाऊ बोलला, "आता हिला पोरगा बघतात आहे. हां. कोण असेल तुमच्या ह्याच्यात तर तुम्ही सांगा, एवढी पोरं आहेत तुमच्या घरीच आहे घरात." आपल्या हां, असं. आता आत्यानी डायरेक्ट ह्याचं प्रोफाईल पाठवलं माझ्या भावाला हां, आणि मला मला आलं. हां, तर मी पहिलं बघितलं ब्राह्मण आहे हां. आणि मी मराठा. हं, तर मी भाऊला म्हटलं, की नाही होणार. हं. आणि तो मला 1 वर्ष लहान आहे माझ्यापेक्षा. काय बात करता? हो. तर मी ते पण बघून बोलले, हां, "दादा नाही होणार हे सगळं. हां, तू उगाच काहीतरी बघू नको. आपण नंतर बघूयात ह्या सगळ्या गोष्टी." हां, तर मग आत्यांचा फोन आला एक 10-15 दिवसानंतर, की हां. "काय प्रॉब्लेम आहे? बघून घे. हं, काय नाही होणार. पुढचं पुढं बघू आपण." हं. पण तुम्ही नाही होणार काय बोलला? एवढं चांगलं स्मार्ट आहे ना तो दिसायला. स्मार्ट आहे, त्याचा काही मग? प्रश्नच नाहीये. पण ब्राह्मण, परत घरचे एक्सेप्ट करतील का नाही ब्राह्मण आहे हं. आणि लहान आहे माझ्यापेक्षा. तर ते मला असं होतं, की दोन्ही गोष्टी पण नाही मॅच होत. ब्राह्मण म्हणजे ते सुशिक्षित असतात ना, शिकलेले खूप. आता मग ते समजून तेव्हा घेतात. समजत नव्हतं अच्छा. ना. आता जास्त समजायला लागलंय मला, की तो हां. जास्तच म्हणजे खूप जास्त सपोर्टिव्ह आहे. दुसऱ्या कुठल्या फॅमिलीमध्ये गेले असते ना, हं. मला एवढा सपोर्ट भेटला नसता. आता ते त्यांना बोलायला पाहिजे, "अरे ती मोठी आहे, माझ्यावर हुकूम हे करेल." म्हणजे असं. नाही, असं तो काय बोलला नाही. मी त्याला विचारलं डायरेक्ट, की "मी हां, पथकात जाते. तुम्हाला जर पटत असेल तर तू विचार कर. हं. कारण मी पथक नाही सोडू शकणार. मला लग्नानंतर पण वाजवायचंय मला." अच्छा. त्याच्यासाठी तर तो म्हणला, "माझ्या घरच्यांकडनं पण काय प्रॉब्लेम नाही. तू वाजव." तो हं. माझी प्रोफाईल बघूनच तो मला हा बोललेला आहे. ते माझे म्हणजे वादन Instagram बघून. प्रोफाईल? हो, त्यांनी माझी प्रोफाईल म्हणजे आता माझ्या भावानी माझी प्रोफाईल फॉरवर्ड केलेली ह्याच्या म्हणजे आत्यांना. लग्नाची प्रोफाईल की नाही, Instagram? नाही, नाही. Instagramची प्रोफाईल क्या फॉरवर्ड बात केली. है! ही मुलगी भाई आवड देखो जे मेरे को थोड़ा 10 सेकंड और हँसने दो. पहले लोग प्रोफाइल शेयर करते थे बायोडेटा. हां. अभी इंस्टा की प्रोफाइल शेयर होती है और उस पे शादी होती है. बराबर असं झालेलं तुमचं? असंच झालंय आमच्या बाबतीत. हं. मग त्याला भेटले, मग मला स्वभाव म्हणूनच आवडला. त्यांनी हो म्हटलं. तेच तर मी विचार करतोय, की त्यांनी नॉर्मल बायोडेटा पाहून कसं काय हो म्हटलं. म्हणून तो मध्ये झालं, घरचे पण बोलले ठीक आहे. मग त्याच्यानंतर आमचं 6 महिन्यात तर लगेच झालं पण लग्न. अच्छा. असा एवढी नाही. घाईच होती म्हणजे. मी डायरेक्ट बोलतो, म्हणला होता हां. वर्षभर आपण थांबू, पण म्हणला नको, करून टाकू आपण. अच्छा, तो बोललेला. कारण की त्याची एज कमी आहे ना. तुमचं असं जे असं काही नाहीये, पण थोडासा वेळ भेटला असता. हां. सगळ्या गोष्टीचं प्रिपरेशन. आमचं लग्न खूप छान झालं. खूप अच्छा. म्हणजे खूप सुंदर. हां. आता 1.5 वर्ष झालं ना? 1.5 वर्ष झाले.
अच्छा. हम्म. आणि आता तुमच्यामुळे त्यांना ओळखतात असं तुमचं म्हणणं आहे? हो. म्हणजे ओळखतात त्याला, तर बऱ्यापैकी सगळे ओळखतात. थोडा तो मी खूप एक्सप्रेसिव्ह आहे आणि त्याला वेळ लागतो पटकन माणसांसोबत कनेक्ट करायला. तो इंट्रोवर्ट आहे. इंट्रोवर्ट आहे, मी एक्स्ट्रोवर्ट आहे. पण तो अच्छा. माझ्यासोबत एक्स्ट्रोवर्ट आहे. अच्छा. पण लोकांना काय वाटतं की हीच डेंजर आहे आणि तो शांत आहे. त्यांना वाटतं बॅक म्हणजे काय? स्टोरी नाही माहिती ना, त्यांना की रियालिटीच आहे ना ती पण. असं नाहीये. पण सगळ्यांना समजलं पाहिजे, सगळे समान असतात. ज्यांच्या त्यांच्या लोकांसोबत ते तसेच असतात. थोडंसं बाहेरचं माणूस भेटला ना हां. की थोडे चेंजेस होतात. खूप शांत होतं. असं हां. बसतो, असं वाटणार त्याला बघून की खूप चांगला माणूस खूप आहे. चांगला माणूस आहे. चांगला तर आहे, पण शांत बसतो खूप. आणि माझ्यासोबत तो वेगळा आहे. तो माझा फिमेल व्हर्जन आहे, पण काय तो वाटतं दाखवत नाही तुला? लोकांना. मी त्याची फिमेल व्हर्जन आहे, सॉरी. तो मेल आणि मी त्याची फिमेल व्हर्जन आहे. अच्छा. हां. म्हणजे सेम मग झाला ना सेम आहे तुमचा? दोघं. आम्ही पण ते लोकांना बघताना असं वाटतं की मीच डेंजर आहे आणि तो शांत आहे. आता मग बरोबर आहे ना, बरोबर वाटतंय. आता एवढ्या लोकांना कसं चुकीचं वाटू शकतंय? हां. आणि ते ब्राह्मण जसं फॅमिली आहे त्यांची, मग हं. त्यांनी नाही बोलले की ढोल ताशा खूप पथकात जायचं नाही? सुशिक्षित आहेत. माझे मम्मी अरे! मैं नहीं बोला था अभी सुशिक्षित. हां, आहेत ते सुशिक्षित. मम्मी हां. पण खूप सपोर्टिव्ह आहे. हां. आणि असं खूप चिल आहे माझ्या घरात वातावरण. मला 11:30 वाजतात घरी जायला, तरी मला एका शब्दाने बोलत नाही, एवढं लेट का येते. आणि मी रोज अच्छा. अप करते 24 किलोमीटर, 25 किलोमीटर. हं. इथून परत 24 किलोमीटर घरी जाते मी. अच्छा. तरी असं का जातीये, कशाला जातीये, असं कधीच नाही कोणाकडनं कधीच आलं. नाही. सासू-सासरे कधीच नाही बोलत. नाही, नाही. मम्मी तरी काहीच नाही. हं. पप्पा नाहीयेत त्यांना पण. हं, हं. तर मम्मीचं जे काय आहे ते. पण ते पण मला कुठल्या गोष्टीला अडवत नाही. तुला करायचंय ना, तू कर असं आहे. म्हणजे हं. फॅमिलीचा सपोर्ट एवढा भेटतोय ना, त्याच्यामुळे मी आज इथपर्यंत, आता जरी लग्न झालंय, मी बघते माझ्या फ्रेंड्सचं लग्न झालेलं आहे, घरात बसलेत. हं. फॅमिलीचं सपोर्ट नसल्यामुळं. ते मला बोलतात पण, रसिका तू खूप चांगला निर्णय घेतला की तुला प्रत्येक गोष्टीची सूट आहे. का मी सूट आज आहे. या स्टेजवर आहे ना, हं. मी या लोकांमुळेच आहे जे काय मी आहे आता. फॅमिली म्हणजे सपोर्ट माझ्या मम्मीकडनं पण सपोर्ट होता, हं. पण जो ह्यांच्याकडनं सपोर्ट भेटला ना, ते अजून खूप जास्त चांगलं झालं. लग्नानंतर खूप रिस्ट्रिक्शन असतात प्रत्येक गोष्टीचे. मला हां. कुठल्याच गोष्टीचं रिस्ट्रिक्शन नाही. त्याच्यामुळे मी खूप ब्लेस्ड आहे की ह्यांच्यासारखी फॅमिली भेटली आहे मला. अच्छा. आणि या सगळ्यांना अशी भेटावी की घरचे सपोर्टिव्ह असावे, नाही तर खूप ड्रॉबॅक्स आहेत की काहीच करायला भेटत नाही, त्यांचे स्वप्न पूर्ण होत नाही. हं. मग घर, संसार बघा, मग बरोबर. पोरं बघा, ह्याच्यामध्येच सगळं जातं. पण माझ्या बाबतीत तसं नाही झालं नाही. मी खूप लकी त्यासाठी. हं. आता याच्यावरनं एक असतं ना, की आता माणसाच्या जीवनात सगळ्या गोष्टी बरोबर होत चालतात. हं. म्हणजे ठीक आहे. जसं तुमचा छंद होता तुम्ही जोपासता. हं. त्याच्यानंतर लग्नानंतर पण तुम्ही जोपासता. हो. अजून एक असतं आयुष्यातलं सगळ्यात मोठं टास्क, की एक चांगला पर्सन भेटायला पाहिजे. तो पण तुम्हाला खूप. भेटला. ते महत्वाचं बरोबर आहे. आहे. आता कधी तुम्हाला अशी भीती वाटते, की हे सगळं म्हणजे नेहमी असंच राहायला पाहिजे? कधी असंच राहणार, कारण तो तसाच आहे. नाही मला नाही वाटत काही चेंज त्याचं होईल. नाही म्हणजे ओव्हरऑल मी बोलतोय, हां. की जसं चला ठीक आहे. हा प्रश्न मी परत विचारतो. हं. लाईफला बघण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे, की लाईफ कशी असायला पाहिजे किंवा तुमची लाईफमधनं तुम्ही काय लर्निंग घेतली आहे असं? लाईफ मी जी आता जगतेय ना, तशीच हं. मला हवी आहे शेवटपर्यंत. हं. आणि मला तेवढा विश्वास आहे की माझा नवरा तेवढा माझ्या साईडनी कायम उभा असणार आहे. हं. तर असं थोडे अप्स अँड डाऊन्स येणार आहेत. असं नाही की हं. कुठलीच गोष्ट सरळ नाही चालत. हं. तर मी त्या गोष्टी फेस करायला पण रेडी, जे काय होईल पुढे इन फ्युचर. थोडं हे सगळं कमी होणार पण आहे. हं. एका टाइम नंतर ह्या गोष्टी ज्या मी करतेय, जेवढे आता मी एवढं लेट येऊ शकते किंवा काय, हे थोडं थोडं कमी होणार हे मला माहितीये. हं. ते एक्सेप्टन्स हवाय आपल्यामध्ये, की सगळ्या गोष्टी आपल्याला करून मॅनेज झाल्या पाहिजे. आणि मला असं नाही की हेच मी कंटिन्यू कायम असंच राहणार आहे, माझं नाहीये. मला फॅमिलीकडे पण लक्ष द्यायचंय. हं. ते मला द्यावंच लागणार एका टाइम बरोबर. नंतर. मुलं वगैरे झाले. हां. तर ते मला माहितीये की मला हे करायचं, ते माझ्याकडनं होणारच आहे. मी त्या फ्लो मध्येच आहे. जसं जाईल ना तसं आपण आपल्या स्वतःला चेंज करायचं. चेंज करायचं. हं. आणि छंद म्हणजे पण तुमचा तरी इंटरेस्ट राहीलच. इंटरेस्ट तर कायमच राहणार आहे. नाही. ते असं ढोल असं एक माझ्यासाठी की ते माझ्या मनातनं कधी उतरणारच नाही. कारण ती माझा एकच असा छंद आहे की मी त्याच्यासाठी काही करू शकते. ठीक आहे, आपण गॅप घेऊ 2 वर्षाचा. हं. पण त्या 2 वर्षाच्या गॅप नंतर मी माझ्या पोरांना पण शिकवणार आहे. काय बात हां, करता? परंपरा जपायची ना, मला त्यांना पण शिकवायचं. शिवजयंतीला जाणार, हं. ते गणवेश जे काय महाराजांचं मुलगी असेल जे काय, हं. तेच मी सगळं करणार आहे. मला ती जपायची परंपरा आपण पुढे नेली तर पुढचे लोक ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करतील. अजून 10 वर्षात चेंज होईल. मला हे चेंज नकोय. अजून माझ्यासोबतचे जेवढे मी त्यांना सगळ्यांना तेच सांगते, हं. की हे जी परंपरा आपल्याला चालू ठेवावीच लागणार आहे. हं.
तर मी ते कंटिन्यू करणार आहे. असं नाही की माझं बंद होईल, 1-2 वर्षासाठी बंद होईल. ते एक्सेप्टेबल आहे. ते मी करू शकते आणि पण ह्याच्यानंतर मी ते फॉलो करणार आहे. आणि माझे जे काय आहे, माझी फॅमिली ऑल ओव्हर ही पण पथकात होती. माझ्या मावशीच्या मुलाला पण मी पथकात घेऊन गेलेली आहे. मला असं आहे की सगळे तुम्ही चला, आपण जपली तर पुढचे जपणार आहेत. सुरुवात आपल्यापासूनच व्हायला पाहिजे. हा. आता तुम्ही कोकणात किती वर्ष राहिलात तरी? राहिलो ना आम्ही कुठे, काहीच आमचं नाही. गाव आहे फक्त तिकडे. गणपती वगैरेला जाता मग? गणपती माझं सगळं इथेच आहे, मी तिथं कसं काय अच्छा, जाणार? फक्त जन्म पण नाही का तिथला? नाही माझा पुण्यातलाच जन्म आहे. बाबांचा तुमचा जन्म तिथला असं? माझ्या पप्पांचा पण पुण्यातला जन्म आहे. माझे आजोबा तिथले होते. मग तुम्ही अच्छा, मग काय म्हणता मी कोकणी आहे म्हणून? कोकणी म्हणजे घर आहे ना आमचं, माझे काका राहतात मोठेवाले तिथे. अच्छा, मग जाता वर्षातनं कधी? जातो. गणपतीला कधी गेले होते नाही कोकणात? गणपतीला मी कुठेच नाही जात. मी गणपतीला 13 वर्ष झाले इथंच आहे. माझ्या घरी गौरी गणपती बसतात. त्याच्यामुळे आम्हाला आमच्या घरातलं सोडून कुठे जाताच येत नाही. अच्छा, हा घरी आणि जे घरचे आहेत ना गावाला राहतात ते आमच्या घरी येतात, कारण आमच्या घरी गौरी गणपती बसतात. माझ्या एका काकूंच्या घरी बसतात. आमच्या दोन घरात गौरी गणपती बसतात, म्हणून तेच स्वतः इकडे असतात 10 दिवस. अच्छा, कोकणात ते साजरा नाही करत, ते इथं नाही करत, साजरा ते करतात. सगळे इकडेच येतात पूर्ण फॅमिली. आता जसं तुम्ही बोललात ना, लाईफ मध्ये अप्स अँड डाऊन येतात आणि परिस्थिती नेहमी चेंज होत असते. हो. असं नाही की प्रत्येक वेळेस आपल्या पक्षात निर्णय राहील किंवा ते नाहीच राहणार कधी. जे स्मूथ गोष्टी चालू आहेत ते नाही राहणार, बरोबर. तर एवढं जे मॅच्युरिटी बोलतात किंवा समजदारी, यासाठी पण काही लोकांच्या आयुष्यात इन्सिडेंट म्हणा किंवा एक्सपिरियन्सेस त्यांचे असतात, त्याच्यानंतर त्यांना ही मॅच्युरिटी येते. माझं पण झालंय. तर कुठलं असं इन्सिडेंट होते की वाईट एक्सपिरियन्स किंवा चांगला एक्सपिरियन्स दोन्ही असतात, दोन्ही मधनं शिकतो माणूस. तर तुमच्या आयुष्यातल्या कोणत्या अशा 1-2 गोष्टी होत्या की ज्याच्यातनं तुम्हाला सांगू का, निर्णय घेण्याची म्हणजे एक क्षमता किंवा एक वय वाढत गेलं ना ती आपोआप समज येते वयानुसार? म्हणजे अप्स अँड डाऊन्स तर आलेलेच, असं नाहीये. खूप गोष्टी मी अशा आहेत की मी उद्धट पटकन बोलते, त्याच्यामुळं गोष्टी क्लॅशेस झालेल्या आहेत आधी. तर मग मी ते माझं आता थोडं कंट्रोल केले आहेत गोष्टी. मी तुम्हाला नाही पटत आहे ना, तर मी तिथं नाही बोलत आता जाऊन. आधी काय व्हायचं, काय झालं ना की मी जाऊन भांडायचे. अच्छा. तर ते मला असं आता वाटतं की काय होणार आहे, भांडून 2 महिन्यासाठी येतोय, त्याच्यात पण हे सगळं करायचं. मग आता नाही वाटत, मी लक्ष देते. कोण माझ्याबद्दल काहीतरी बोलते, हे बघा, जेवढा आपण वर जाऊ ना खाली खेचणारे पण लोक आहेत आपल्याला, बरोबर. हे असं नाहीये की मी स्मूथ चाललीये वरती, असं नाहीये. भरपूर लोक जे मला खाली खेचायचं बघतात आहे. पण मला आता तेवढं समज आली की मी जर एंटरटेन केलं ना, मीच स्वतः खाली आहे. म्हणून मी ते बोलतात आहे ना, हो म्हणते फक्त, मी लक्ष देत नाही, मी सोडून दिले. कारण मला माहितीये स्मूथली कोणच वर गेलेलं नाहीये आयुष्यात, बरोबर. तर असणार आहेत. तर मला जे मान भेटतोय, मला स्वतः इच्छा आहे की मला कोणाला नाही म्हणायला आवडत नाही. मला बोलवतायत ना, ते लहान पोरी जे आहेत ते मला बघून वाजवतात, ते मला इन्स्पिरेशन मानतात. तर माझं असं, मी 2 मिनिटं जरी तिथं जाऊन आले ना, त्यांच्यासाठी समाधानासाठी मी जाते तिकडे. मला तर आवड तर आहेच, पण मी त्यांच्या समाधानासाठी तिथं पोहोचतीये. त्यांना मी वाजून दाखवते, माझं वादन बोलतं. मला बोलायची गरज नाही. कुठंच जाऊन तिथे कुठे बोललेली नाही. फक्त माझ्या मामाच्या इथे 2 शब्द बोललेले आणि शिखंडीला बोललेली. त्याच्या व्यतिरिक्त कुठं बोलले नाही मी. मला एवढंच, मी सगळ्यांना तेच सांगते, तुम्ही मला बोलवा, मी वाजून दाखवणार. मी जे काय माझ्या वादनात तुम्हाला दिसणार, मी काय, माझी कला काय आणि काय नाही, बरोबर. तर मला असं फोर्स नाही करत की तू बोल वगैरे. जिथं बोलायचं तिथेच पॉडकास्टला बोलायचं, इथेच बोलायचं. हा, इथेच बोलले. बरोबर ना. आता तुम्ही जसं म्हटलं ना की खेचणारे असतात, तर तुमच्या खेचणारे म्हणजे रिश्तेदार होते की बाहेरचे? असं माझे घरचे तर आता ज्या ह्याला आधी होते, आधी जाऊन देत नव्हते, आता माझं नाव झाले. माझ्या घरच्यांचा फुल सपोर्ट आहे. माझ्या मम्मीची फॅमिली पूर्ण, माझ्या सासरी जी काय फॅमिली पूर्ण, सगळ्यांचा सपोर्ट आहे. असे बाहेरचेच लोक आहेत जे खेचतात. माझ्या घरचे कोणच असं नाहीये की तू नको करू, नको जाऊ. काय टेन्शन नाही. मग काय टेन्शन, म्हणूनच माझे घरचे खूप टचवूड की मला एवढी चांगली फॅमिली भेटली. मला कुठल्या गोष्टीचा प्रॉब्लेम नाहीये, खरंच नाहीये. आणि जेन्युइनली. आणि ते तुम्ही बोललात ना की तुमचा उद्धट स्वभाव होता, मग नंतर चेंज, पण तुम्हाला रिअलाइज केव्हा झालं किंवा कितव्या एजला झालं की आपण? आता 2-1 वर्ष माझं लग्न झाल्यापासून मला कळतंय की आपण किती बोलावं, कुठं माहिती नाही मला. माझ्या हस्बंड मला कळतंय की मी किती बोलायला पाहिजे कुठं. तो मला टोकतो, तू इथे जास्त बोलतेस.
थोडं तुझं स्वभाव नको बोलू, नको लक्ष देऊ. त्याच्यामुळे मला हळूहळू कळायला लागलं की मी जेवढं उद्धट बोलते ना तेवढं माणसं लांब जातात माझ्यापासून. मी आता कोणालाच उद्धट बोलत नाही. मला जेवढं मी हसून राहील सगळ्यांसोबत, मी मस्करी खूप करते. मी वाजवताना पण अशी खूप मस्करी करते. टाइमपास असतो ना ते, मला असं कोणाच्या तोंड असं सॅड आहे असं नाही आवडत बघायला. खुश पाहिजे, खुश पाहिजे. तुम्ही वाजवताय ना, तुमची ती एनर्जी दिसली पाहिजे. एक ऊर्जा असती माझ्यात, एक एनर्जी येते, ते मला असं वाटतं माझ्या सगळ्या ऑरा तसाच पाहिजे, पॉझिटिव्हिटीचा. आणि तुम्हाला असं काय वाटलं पण माणसं जोडून ठेवायला पाहिजे? माणसंच कामाला येतात. अच्छा, पैसा कामात नाही. पैसा काय, माणसं जोडली तर आपण माणसं जेवढी जोडू, मला माणुसकी जपायची, मला बाकीचं नाही एवढं. मग जेवढं आपण माणसं जपू ना, आपण किती पण लो असू दे, ती माणसं आपल्यासाठी आली पाहिजे, म्हणून मला माणसं जपायची. अच्छा, म्हणजे कामाच्या वेळी माणसंच म्हणजे सपोर्ट करणार. सपोर्ट त्यांचा ते पैसा असतो, मॅटर करतो, पण माणसं पाहिजे ना. बिना माणसांचं सर्वाइव्ह कसं करणार? मला लोक लागतात आजूबाजूला, मस्ती करायला, गप्पा मारायला, जर काय प्रॉब्लेम्स असतील त्यांना सांगायला, अशी लोक पाहिजेत ना आजूबाजूला. म्हणजे असे खूप कमी लोक आहेत ज्यांच्यासोबत मी सगळं शेअर करते. पण जर बाहेर गेले, मीच कोणाशी बोलले ना, तर माझा अर्थच काय राहिला? आपणच असं बसलो, नाही चालणार. जनावरच झालं. हसायचं नाही, काय नाही, ऍटिट्यूड दाखवायचं ते जमतच नाही मला. समोरचं माझ्याशी नाही बोललं ना, मी नाही बोलत. माझा तो स्वभाव आहे. तुम्ही मला कळलं ना, मला माणसं ओळखता येतात. मला नजरेत पण कळत नाही की मला एक एनर्जी पास होते, तर मी नाही जात तिकडे एंटरटेन करायला. पण जी माणसं त्यांना विचारा मी काय आहे. मग अच्छा, रसिका रिअल मध्ये काय आहे? हा. मग त्यांच्यासाठी वेगळा पॉडकास्ट घ्या. मग तर तुम्ही खूप साऱ्या म्हणजे गोष्टी शेअर केल्यात की तुमचं स्टार्ट कधीपासून झालं आणि लोकांनी काय यायला पाहिजे यामध्ये, बरोबर. आणि तुमच्या लाईफ बद्दल पण चांगली लाईफ आहे, तशीच राहायला पाहिजे. आम्ही एक प्रश्न विचारतो की तुम्हाला असं काही आहे इन्फॉर्मेशन जी लोकांपर्यंत पोहोचवायची आहे पथकाबद्दल किंवा काही? मी तर म्हणतेय की थोडी आपण मागं राहिलं, मला असं वाटतंय. म्हणून मुलं असू दे, आपण परंपरा जपली तर आपण या सगळ्या गोष्टी पुढे नेऊ शकतो. आता खूप कमी होत चालल्यात गोष्टी, तर ते आपल्याला कमी न करता जेवढं पुढे जाता येईल या सगळ्या गोष्टी घेऊन, तेवढं तुम्ही प्रोत्साहन सगळ्यांना करा. म्हणजे आई वडील पण, फॅमिली जे गोष्टींना लोकांना त्रास होतो, पोरींना किंवा पोरांना पाठवत नाही, जॉब करा. मला असं वाटतं की त्यांनी पोरांना थोडंसं मोटिवेट करावं की तुम्ही हे करा, कारण पुढची पिढीला पण हे कळलं पाहिजे गणेश उत्सव काय असतं, नवरात्री काय असते. या गोष्टी आता आपण जपल्या तर आपल्या नंतरचे 50-60 वर्ष, 100 वर्ष हे आपण हे पुढे जाईल. नाहीतर मग हे स्टॉप झालं तर मग काय अर्थच नाही या गोष्टींना. आणि पोरींनी तर मला असं वाटतंय करावंच, कारण एक फिमेल मध्ये एक एनर्जी वेगळी असती, ती तुम्ही मेल मॅच नाही करू शकत. आहे सगळ्या गोष्टी मॅनेज करून सगळ्या गोष्टी करणं खूप त्याला सपोर्ट लागतो पण, आणि हे स्वतः पण त्यांच्यात तेवढी एनर्जी असते. आणि म्हणजे त्याला काय म्हणतात, आतमधनं इच्छा यायला आणि आहेच असतं. पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही फक्त, बरेच जण फोटो काढायला येतात, आपला व्हिडिओ व्हायरल जायला पाहिजे म्हणून येत आहे, तर माझं असं म्हणणं आहे त्याच्यासाठी तुम्ही येऊ नका. तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात ना ते तुम्ही करा 100%. ढोल पथक असं आहे, तुम्हाला आवडलं ना तुम्ही त्यासाठी काय पण करणार हे 100% मी सांगू शकते. कारण मी माझा जो जॉब सोडतीये, मला ते 10 दिवस माझे पाहिजे म्हणून, तर हे माझं असं म्हणणं नाही कोणी जॉब सोडावा असं नाहीच आहे, कारण मी त्या टायमिंगला मी केलेलं आहे. पण तुम्ही असं आहे की थोडंसं तुम्ही लक्ष द्या, गोष्टी करा, तुम्हाला जे आवडतं तरच करा. तुम्हाला नाही आवडत आहे ना, तुम्ही फक्त ह्याच्यासाठी येत असेल तर येऊ नका. आतमधनं इच्छा असली तरच या. असं नाही शोबाजी रील व्हायरल करायची म्हणून येऊ नका, फेमस व्हायचं म्हणून येऊ नका. आणि फेमस होण्यासाठी तरी मी तर फेमस होण्यासाठी कधी मला वाटलं नव्हतं. माझ्या वादनामुळे मी आज झाली जे काय, तर तुम्ही पण तेवढ्या एनर्जीनी पोरींनी केलं. आता मला बघून एवढं इन्स्पायर होतात ना, तर ते तसेच वाजवतात माझ्यासारखे सेम. तर मला खूप चांगलं वाटतं. तर तुम्ही असं काहीतरी करा की तुम्ही पण पुढे जाल त्या गोष्टींमुळे. नुसतं फेमस व्हायसाठी नुसतं फेमस होण्यासाठी नाही, परंपरा जपायसाठी आणि शिकायसाठी. बरोबर. तर थँक्यू. हा एक तुम्ही संदेश पण दिला एक चांगला. आता आमचा शेवटचा प्रश्न आहे, बरोबर, की तुम्हाला येऊन इथं कसं वाटलं आणि इथं यायला पाहिजे का लोकांनी? असं मला येऊन खूप चांगलं वाटलं. माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. मला वाटलं होतं की मी नाही बोलू शकणार, पण मी भरपूर गोष्टी बोलले. चांगलं वाटतंय मला, आणि उलट सगळ्यांनी यायला पाहिजे.
आपल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं तुम्ही काम करते ती खूप मोठी गोष्ट आहे. आज माझ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचतील, उद्या अजून दुसऱ्या प्रोफाईलचे लोक येतील, जे त्याचे लिंक्स असतील ते पोहोचतील आणि कळेल डिटेलमध्ये की काय आहे काय नाही. तुमच्यामुळे लोकांना कळते आणि मला असं वाटतं मी पहिली असेल जे ढोल पथकाबद्दल मुलगी बोलतेय एवढी. तर केलं पाहिजे तुम्ही हे सगळं. खूप चांगलं तुम्ही मोटिवेट करता आणि मला सुद्धा केलंय. तर थँक्यू सो मच. खरंच हो, खरंच तुम्ही मोटिवेट केलंय मला. हा पॉडकास्ट खूप उत्कृष्ट खूप चांगला झालाय. हा तुम्ही पूर्ण बघा. पूर्ण बघा म्हणजे बघितलाच असेल आता इथपर्यंत आले तर सगळे बघा. ठीक आहे, हा शेअर करा खूप जास्त, कारण की ज्या मुलीला पथकामध्ये जायचं असेल किंवा तिला शिकण्याची इच्छा असेल, कला जोपासायची असेल, पारंपरिकचे जे म्हणतात ना रूढी परंपरा समोर न्यायचं आपल्या हातात आहे. स्पेशली आता जेनजी आमच्यासारखे. तर तुम्ही फोकस करा आणि थँक्यू सो मच रशिका, तुम्ही इथं आलात तुमचा वेळ काढून. थँक्यू सो मच. आपण भेटू नंतर. येस. चला. थँक्यू.